दुसरी गोष्ट, यांना आनंद झालाय ना, आता आम्ही फक्त एका मंत्र्याचाच राजीनामा घेतलाय, आता पूर्ण मंत्रिमंडळाचाच राजीनामा घेऊ. त्यांना आता काय काय भोगावे लागेल हे येणाऱ्या काळात दिसून येईल. गाडी जाळण्याचा प्रयत्न केला, अगदी दगडफेक केली, आया बहिणींवरनं उद्धार केला. म्हणजे खालच्या पातळीला उतरले हे आंदोलक म्हणजे कोण? आतंकवादी. या आतंकवाद्यांना, या बुद्धी आतंकवाद्यांना, ह्या वैचारिक आतंकवाद्यांना त्यांची जागा दाखवली जाईल. आता तुम्ही निर्णय घ्या, यांना तुम्ही बुद्धी आतंकवाद म्हणणार, वैचारिक आतंकवादी म्हणणार, की झेंजी म्हणणार, युवक म्हणणार, युवती म्हणणार, विद्यार्थी म्हणणार, विद्यार्थिनी म्हणणार, काय म्हणणार ते तुम्ही ठरवा. मी माझं मत स्पष्टरित्या मांडलेलं आहे. ही एक रणनीती आहे. तुम्ही जर महाभारत हे युद्ध समजलं असेल, तुम्हाला उमजलं असेल, कळलं असेल, तर तुम्हाला 2014 पासून नरेंद्र मोदीजी जी काय रणनीती वापरत आहेत, कृष्णनीती वापरत आहेत, ती तुमच्या लक्षात येईल. हेच ते वास्तव आहे. सरकार झुकलेलं नाही, वाकलेलं नाही आहे, काही झालेलं नाही आहे. सरकार अगदी ताट मानेने उभं आहे. फक्त दिसताना असं वाटते की ती वाकलंय झुकलंय. तो वाकलंय झुकलं नाही, ताट मानेने अगदी स्पष्टरित्या कृष्णनीती तुम्हाला कळली तर त्याचे तुम्हाला ह्या सर्व 2014 पासून आज सगळ्यात ज्या काय घडामोडी घडत आहेत त्याचा अर्थ तुम्हाला लागेल. आणि जे विरोधक आता कुठल्या स्थितीला पोचणार आहेत हे तुम्हाला समजून येईल. हेच ते वास्तव आहे. वास्तवावर बोलू काहीतरी. वास्तवावर बोलू काहीतरी माझ्या शृंखलेला सबस्क्राईब करा, बेल आयकॉन दाबा. माझे विचार पडत असेल लाईक करा, आपले विचार कमेंट बॉक्समध्ये मांडा. नमस्कार मित्रांनो, वंदे मातरम. वास्तवावर बोलू काहीतरी शृंखलेमध्ये पुन्हा एकदा आपलं स्वागत. मी आपला मित्र राजेश वासंती साबाजी कुलकर्णी. मित्रांनो, शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी जो राजीनामा दिला त्यानंतर जनसामान्यामध्ये दुहेरी प्रतिक्रिया निर्माण होत आहे. असे दोन गट पडलेले आहेत. एक 10 ते 15% त्याचा आनंद घेत आहेत, राजीनामा दिल्याबद्दल अगदी आनंदोत्सव साजरा करत आहेत. आणि 85-90% जे आहेत त्यांना थोडंसं दुःख झालेलं आहे, वाईट वाटलेलं आहे. असो मित्रांनो, आता हा जो काय राजीनामा दिला गेला, मी मागच्या व्हिडिओमध्ये त्याचा उल्लेख केलेला आहे. त्याच्यामागे काय कारण आहे? तो राजीनामा दिला आहे, तो राजीनामा घेतलेला नाही आहे. म्हणजे सरकारने त्यांच्यावरती दबाव आणून त्यांच्याकडून तो राजीनामा घेतलेला नाही आहे. उलट पक्षी धर्मेंद्र प्रधान यांनी स्वतःहून तो राजीनामा दिलेला आहे. ती जी काय घटना घडली, नीट परीक्षेचा जो पेपर लीक झाला, पेपर फुटी झाली, त्याचं दायित्व त्यांनी स्वीकारलेलं आहे मोठ्या मनाने. ह्याच्यामागे उद्देश काय आहे, उद्दिष्ट काय आहे? एक रणनीती आहे. महाभारताचं युद्ध तुम्हाला माहीत असेल. त्या महाभारताच्या युद्धामध्ये अभिमन्यूचा बळी दिला गेला. श्रीकृष्णाला माहिती होतं की अभिमन्यू फक्त चक्र भेद करू शकतो, त्या चक्रामधून भेद करून तो आतमध्ये जाऊ शकतो, पण त्या चक्रव्यूहामधून तो परत पाठी फिरू शकत नाही, येऊ शकत नाही. आणि फक्त चक्रव्यूह भेदण्याचं जी काही कला होती ती फक्त अर्जुनाकडे होती. त्या चक्रव्यूहामध्ये आतमध्ये घुसणं आणि तिथून बाहेर पडणं. मग त्यावेळेला श्रीकृष्णाने अभिमन्यूला का पाठवलं, का उत्तेजित केलं त्या अभिमन्यूला त्या चक्रव्यूहामध्ये पाठवण्याचं? कारण त्या युद्धाचे, त्या लढाईचे नियम तोडणे आवश्यक होतं. कारण जे पांडवांच्या विरोधात होते कौरव, त्यांनी ते नियम तोडलेच होते. नियमाच्या बाहेर जाऊन ते वागतच होते, पण ते स्पष्टरित्या नियम तोडणं आवश्यक होतं. म्हणून ही केलेली व्यूहरचना होती. आणि या व्यूहरचनेमध्ये हे कौरव सापडले. आणि त्याच्यानंतर अभिमन्यूच्या वधानंतर, त्यांच्या हत्येनंतर जे काय घडत गेलं ते पांडवांच्या पक्षात, पांडवांना विजयाच्या पथाकडे घेऊन जाणारं होतं. तसाच हा एक विषय आहे. फक्त इथे धर्मप्रधान आपले शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी स्वतःहून राजीनामा दिलेला आहे. स्वतःहून तो मृत्यू स्वीकारला आहे. त्या पदाचा त्यांनी मृत्यू करून घेतलेला आहे, त्या शिक्षण मंत्री पदाचा. मित्रांनो, आता ह्या पुढे जे घडणार आहे ते त्या विरोधकांना इतकं भारी पडेल की तोंडातून फेस येणार. मित्रांनो, हे जे काही आंदोलन आहेत ना, त्या आंदोलनाला सुरुवात कुठून झाली तुम्हाला माहितीच आहे. CAA कानून. त्यावेळी हे सगळे महिला, मुस्लिम महिला, त्यांनी तो दिल्लीच्या रस्ते अडकवून ठेवले होते, आठवते का? त्यांनी ज्या प्रकारे ते दिल्लीचे रस्ते अडवले होते, काय विसरलात? त्याच्यानंतर शेतकरी जे
दिल्लीकडे कूच करून निघाले होते, पंजाबमधून आणि हरियाणामधून. तो शेतकऱ्यांचा एक मोर्चा, ते आंदोलन म्हणजे शाहीन बाग आणि शेतकऱ्यांचं आंदोलन. महाराष्ट्रामध्ये जे घडवण्यात आलेलं मराठा आरक्षण, पाटीदार आरक्षण, अनेक पाटीदार आरक्षण यांच्यासाठी केलेलं ते आंदोलन म्हणजे मराठा आरक्षणासाठी केलेलं आंदोलन आणि पटेलांनी पाटीदारांसाठी केलेलं आरक्षणासाठी केलेलं ते आंदोलन. मित्रांनो, ही जी आंदोलनं घडत होती त्याच्यामागे उद्देश काय होता? न्याय मिळवून देणं, परिवर्तन आणणं, या समाजासाठी, या रयतेसाठी काहीतरी अभूतपूर्व कार्य करणं, भरभक्कम कार्य करणं नाही मित्रांनो. ह्याच्यामध्ये काय चाललं होतं? फक्त स्वतःची पोळी भाजून घेणं. त्या हार्दिक पटेलनी पोळी भाजून घेतली. तो आता कुठे आहे? भारतीय जनता पार्टीमध्ये आहे. लक्षात आलं का? भारतीय जनता पार्टीच्या विरोधात त्यांनी ते आंदोलन सुरू केलं होतं. आता कुठे आहेत ते? भारतीय जनता पार्टीमध्ये. म्हणजे लक्षात घ्या, त्यांना आपलं राजकीय भवितव्य घडवायचं होतं. त्याच्यात त्या आंदोलनामध्ये जे काही जखमी झाले असतील, ज्यांचं काय आर्थिक, शारीरिक, मानसिक नुकसान झालं असेल, त्याची परतफेड झालेली नाही आहे. पण हार्दिक पटेल हे करोडपती झाले. त्याच्यानंतर हे आपले महाराष्ट्रामधील जरांगे पाटील यांनी आंदोलन छेडलं, मराठा आरक्षण. त्याच्यातून काय निष्पन्न झालं? काही नाही, काही निष्पन्न झालं नाही. फक्त जरांगे पाटील यांचं राजकीय भवितव्य झळाळलं. आणि त्याच्यातून ती काय राजकीय आपली पोळी भाजणार ते येणाऱ्या काळात दिसून येईल. पण मित्रांनो, याच्या मागे फक्त एक आणि एकच गोष्ट होती, ती म्हणजे डीप स्टेट, पाताळ यंत्री. डीप स्टेट म्हणजे एखादी असं वेगळा कुठल्या ग्रहावरून आलेला प्राणी नसतो. ह्या पृथ्वी या ग्रहावरचा प्राणी आहे तो, मनुष्य प्राणी. तो ज्यावेळी असुर, दानव, राक्षस, दैत्य होतो, तोच तो कोण? डीप स्टेट, पाताळ यंत्री. लक्षात येते का? हे मानवाचंच रूप आहे. तो पलीकडे गेला म्हणजे डावीकडून उजवीकडे गेला तर तो देव, परमेश्वर, ईश्वर असा होतो. असो मित्रांनो, आता हा जो काय प्रकार घडला, त्या प्रकारामध्ये आता जे घडलं ते CJP आंदोलन म्हणजे कॉक्रोच पार्टीचं आंदोलन. त्याच्यामध्ये अभिजित दिपके अमेरिकेमधून त्या पॅराशूटने इथे उतरलेत आणि लगेच त्यांनी एक आपली संघटना स्थापन केली, एक राजकीय पक्ष स्थापन केला. तो कसा? सोशल मीडियातून. असं जर सोशल मीडियातून एखादी संघटना उभी करता येत असेल आणि त्या संघटनेने जमिनीवर काम केलं तर बघायलाच नको. म्हणजे तुम्हाला जमिनीवर येऊन काम करायची आवश्यकताच नाही. सरकारसुद्धा तुम्ही सोशल मीडियामधून चालू शकता. तसे ते उद्धव ठाकरे फेसबुक लाईव्ह करत होते. फक्त त्या 2.5 वर्षाच्या काळात त्यांनी 2 वेळाच ते मंत्रालयामध्ये गेले आणि मुख्यमंत्री म्हणून तिथे त्यांनी कार्यभाग सांभाळला. असं जर सोशल मीडियामधून, फेसबुकवरून, इंस्टाग्रामवरून, यूट्यूबवरून जर सरकार चालवता आलं असतं तर काय मोठीच गोष्ट, करिश्माच झाला असतं. असो मित्रांनो, आता हा का झाला, कशाला झाला, याच्यावरती भरपूर चर्चा झालेली आहे, भरपूर घोराळ घातलेलं आहे. पण ह्याची सुरुवात कुठून झाली हे मी तुम्हाला सांगितलं. त्या शाहीन बाग, त्याच्यानंतर शेतकरी आंदोलन, त्याच्यानंतर हे जे काय आंदोलन झाले जाती धर्मावरून ती आंदोलनं, आणि ती नेमकी नरेंद्र मोदीजी यांच्या काळातच झालेली. पंतप्रधान असताना आणि मुख्यमंत्री असताना. म्हणजे नक्की यांना काय करायचं? एकच करायचं आहे, जे विदेशी डीप स्टेट आहेत, पाताळ यंत्री आहेत, त्यांना ह्या देशामध्ये अस्थिरता निर्माण करायचं आहे, अराजकीय एक परिस्थिती निर्माण करायची. आणि ती परिस्थिती निर्माण करण्यासाठी हा केलेला सगळं षडयंत्र आहे. तुम्ही पाहिलंच असाल, मूळ मुद्दा काय होता? नीट परीक्षा. आता मित्रांनो, नीट परीक्षेला बसलेले विद्यार्थी तिथे आलेत का? नाही आलेत. का येणार? कारण त्यांना परत एकदा नीट परीक्षा द्यायची होती आणि ती सुद्धा नीट द्यायची होती. नीट परीक्षा नीट द्यायची होती. त्यामुळे ते आपापल्या घरी अभ्यास करत होते. त्यांनी इथे कुठेही आपली उपस्थिती दाखवलेली नाही आहे. ते उपस्थित नव्हते. जर ते उपस्थित राहिले असेल त्याच्यातला एखादा विद्यार्थी तर तो अतिशय मूर्ख आहे, कारण त्याला मिळालेल्या संधीचा त्यांनी फायदा उचलला नाही. ज्या इतर विद्यार्थ्यांनी त्याचा फायदा उचलला, चांगले मार्क मिळवलेत, त्या परीक्षेमध्ये ते उत्तीर्ण झालेत आणि त्यांनी आता विद्यापीठांमध्ये प्रवेशसुद्धा मिळवला आहे. म्हणजे परीक्षा झाली परत एकदा, ती निर्वेद पार पडली, एकदम व्यवस्थित पार पडली, कुठेही पेपर फुटी किंवा कुठलाही गदारोळ न होता. आणि त्यानंतर त्याचा रिझल्टही लागला आणि त्या विद्यार्थ्यांनी ॲडमिशनसुद्धा घेतले, प्रवेशसुद्धा घेतले. मित्रांनो,
मग नक्की काय? आणि आता धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा दिल्याशिवाय आम्ही उठणार नाही, आम्ही सोडणार नाही, आम्ही आंदोलन बंद करणार नाही. मित्रांनो, धर्मेंद्र प्रधान यांनी आपला राजीनामा दिला, त्यांनी ती जबाबदारी स्वीकारली आणि त्यानंतर राजीनामा दिल्यानंतर हे दिलचट्टी आता काय म्हणतायत, तर एका मंत्र्याचा राजीनामा घेऊन आम्ही थांबणार नाही, तर पूर्ण मंत्रिमंडळाचाच राजीनामा घेऊ, म्हणजे पंतप्रधानांसकट. म्हणजे विचार करा, यांचा उद्देश परिवर्तन आहे का? त्या शिक्षण संस्थेमध्ये परिवर्तन आहे का? नाही मित्रांनो. त्या शालेय अभ्यासक्रमामध्ये परिवर्तन आणायचं आहे का? नाही मित्रांनो. त्याच्यामधून त्यांना काय साध्य करायचं आहे? फक्त गलिच्छ राजकारण, म्हणजे कोणतं? षडयंत्र करून केलेलं राजकारण. मित्रांनो, दोन प्रकारे आपल्याला युद्ध लढवता येते. या अगोदर अनेक वेळा मी त्याचा उल्लेख केलेला आहे. महाभारतामध्ये सुद्धा दोन प्रकारे युद्ध झालं. एक षडयंत्र आखून म्हणजे शकुनी मामाने, आणि दुसरं रणनीती आखून ते श्रीकृष्णाने, म्हणजे कृष्णनीती आणि शकुनी नीती. इथे सुद्धा तेच दिसते. नरेंद्र मोदीची सरकार, एनडीए सरकार, ही आघाडी आहे, एनडीएची आघाडी आहे, ते रणनीतीने हे युद्ध लढत आहेत. आणि त्यांच्या विरोधात जे उभे आहेत, मग ते विरोधी पक्ष असो किंवा दिलचट्ट्यांची पार्टी असो किंवा ते डीप स्टेट असो, मग ते डीप स्टेट भारतीय असो किंवा विदेशी असो, हे फक्त आणि फक्त षडयंत्र आखत आहेत. अमेरिकेच्या एम्बेसीमधून एक जे पत्रक जाहीर झालं, ते पत्रक तुम्ही वाचलंच असाल. त्या पत्रामध्ये काय घडणार आहे 20 तारखेला त्याचं अगदी वृत्तांत होतं, म्हणजे हितंभूत. मित्रांनो, हितंभूत जशा घटना तिथे घडल्या तशाच्या तशा तिथे हे केलं होतं, त्याचं टिपण केलं होतं. कुठेतरी 19-20 नव्हतं, अगदी 100% तशाच्या तसं. परत जे पंजाबमधून जे परत एकदा आंदोलनासाठी इथे शेतकरी निघाले, ते सुद्धा टू व्हीलरवरती होते, बाईकवरती होते, त्याचाही उल्लेख आहे. म्हणजे ते शेतकऱ्यांनी कसं यावं, बाईकनी यावं, ना की ते त्यांचे जे हे आहेत ट्रॅक्टर आहेत त्यांनी यावं किंवा अन्य कुठल्या वाहनाने यावं, बाईकने यावं. बाईकनी का यावं? कारण बाईक ही गल्लीबोळातून आणू शकतो. म्हणजे एका ठिकाणी जर बंदोबस्त असेल तर त्याच्या बाजूला कुठे गल्लीबोळा असेल, त्या गल्लीबोळातून तो बाईक घेऊन येऊ शकतो. म्हणजे बघा किती पूर्वनियोजित हा कट होता, हे षडयंत्र होतं. हे अमेरिकेच्या त्या दूतावासामधून ते पत्रक जे बाहेर पडलं होतं, त्या पत्रकामधून हे सिद्ध झालं. तुम्ही ते पत्रक व्यवस्थित वाचा, त्या दूतावासाचं त्यांनी जाहीर केलेलं. म्हणजे अमेरिका हे याच्यात स्पष्टपणे सम्मिलित होते, इन्व्हॉल्व होते. दुसरी गोष्ट, जे चीनच्या दूतावासामध्ये हे दिलचट्टे हे जे आंदोलक आहेत, ते त्या दूतावासामध्ये गेले होते. काय करायला गेले होते? तुम्हाला काय वाटते, काय करायला गेले होते? काय त्यांना तिथे जो पिझ्झा, बर्गर, समोसे, बिर्याणी मिळत नव्हती म्हणून गेले होते का? मी तुम्हाला प्रश्न विचारतो. त्या चीनच्या दूतावासामध्ये ते का गेले होते? शंकेला कुठेतरी मार्ग आहे की नाही? म्हणजे चीन प्रत्यक्षरित्या आणि अप्रत्यक्षरित्या भारतामध्ये दखल देते. अमेरिका प्रत्यक्षरित्या आणि अप्रत्यक्षरित्या भारतीय राजकारणामध्ये दखल देते. हे स्पष्ट झालं. मित्रांनो, अभिजित दिपके कुठून आला? अमेरिकेमधून. हे सर्व प्लॅनिंग कुठे केलं त्याने? अमेरिकेमध्ये. आता हे जे काय ह्याच्या विरोधात जो कायदा लागू करण्यात येणार आहे, जे धर्मादायी संस्था आहेत त्यांच्या विरोधात, ते जे काय फंड घेतात विदेशातून, त्या कायद्याला विरोध करण्यासाठी तो कायदा सक्सेस होऊ नये, पास होऊ नये, ह्यासाठी हे सगळे खटाटोप आहेत. त्याच्यातून फक्त पैशाची देवाणघेवाणच रोखली जाणार आहे का? नाही मित्रांनो, बऱ्याचशा गोष्टी रोखल्या जाणार आहेत. त्यांचे मनसुबे उधळून टाकले जाणार आहेत. आणि त्यासाठीच हा धर्मेंद्र प्रधान यांनी तो राजीनामा दिला. म्हणजे ते जे काय त्या महाभारतातील अभिमन्यू झालेत, हे तुम्हाला त्यावेळी लक्षात येईल. कारण का? जे भारतीय जनता पार्टीला, ह्या सरकारला जे मानतात, नरेंद्र मोदीजींचं मान सन्मान करतात, चाहते आहेत, समर्थक आहेत, त्यांनाही कुठेतरी वाटत होतं की धर्मेंद्र प्रधान शिक्षण मंत्र्यांनी राजीनामा द्यावा, एवढा गदारोळ झाल्यानंतर. मग त्यांनाही कुठेतरी दिलासा. आपल्या या नेत्यांनी मागचा पुढचा विचार न करता राजीनामा दिला. आणि ज्यावेळी नरेंद्र मोदीजींनी भारताला, ह्या देशाला संबोधन केलं सेल्फी व्हिडिओ काढून, त्यावेळी ते काय म्हणाले? विद्यार्थ्यांसाठी,
लक्षात घ्या, विद्यार्थ्यांसाठी. आता तुम्ही म्हणाल त्या आंदोलनामध्ये विद्यार्थी होते का? नाही मित्रांनो. तुम्हाला एकतरी विद्यार्थी दिसला का? कारण विद्यार्जन केलेला जो व्यक्ती असतो ना, त्याची सद्विवेक बुद्धी जागृत असते, त्याचं मन, त्याचे विचार स्थिर असतात, त्याच्या कंट्रोलमध्ये असतात. तिथे जी भाषा वापरली जात होती, ज्या प्रकारे तिथे तमाशा केला जात होता, तो एखादा विद्यार्थी, सुज्ञ विद्यार्थी, सद्विवेक बुद्धी असलेला विद्यार्थी करेल का? तुम्हाला काय वाटते? विद्यार्थी असेल तर, तो ज्ञानी असेल तर, ज्याने ज्ञान संपादन केलं आहे, ज्ञान प्राप्त केलं आहे, ज्ञान अचीव केलं आहे, तो असा वागेल का? मग तिथे जे उपस्थित होते ते विद्यार्थी नव्हते, ते युवक आणि युवतीसुद्धा नव्हते, झेंजीसुद्धा नव्हते. आणि युवक युवतीसुद्धा एकदा वयात आल्यानंतर त्यांना कळायला लागते काय योग्य आणि काय अयोग्य आहे. कुठेतरी ती भ्रमाला हे होतात, त्यांचं मन कुठेतरी भटकते, समजू शकतो. मग तिथे जे काय 10-15% भटकलेले सुद्धा झेंजी आले होते, पण 80% तिथे जे आले होते देशद्रोही होते. त्याच्यात देशद्रोही कोण आणि तो झेंजी कोण हे तुम्ही ठरवा, तुम्ही निर्णय घ्या. पण 80% तिथे देशद्रोही होते, आतंकी होते. आतंकवाद लक्षात घ्या. आतंकवाद म्हणजे फक्त शस्त्र घेऊन, तलवार घेऊन, कुऱ्हाडी तलवार घेऊन, हत्यारं घेऊन, AK-47 घेऊन एखाद्याचा वध करणाराच आतंकी नसतो. बौद्धिक, वैचारिक, ज्यावेळी तो आतंक माजवतो, खोट्या गोष्टी रेटवतो, खोटे नॅरेटिव्ह सेट करतो, खोटं बोलतो बेबीच्या डेटापासून, आणि समाजामध्ये एक विष घालवतो, दुही निर्माण करतो, असा जो आतंकी, कळलं का? असा जो आतंकी सर्वात मोठा घातकी आहे. कारण काय असतं मित्रांनो, एखादा हत्यार घेऊन एखाद्याने अत्याचार केले तर काही हाताच्या बोटावरती मोजता येईल एवढेच लोक त्याच्यात बाधित होतात. पण या बुद्धी आतंकवादामुळे पूर्ण समाज ढवळून निघतो. लक्षात आलं का? मी याच्यावरती सुद्धा व्हिडिओ बनवणार आहे. बुद्धी आतंकवाद, बुद्धिवादी जो आंदोलक आहे, जो आंदोलनजीवी आहे, त्याच्यावरती, म्हणजे तो इतिहासात होऊन गेलेला आंदोलनजीवी आहे, त्याच्याबद्दल मी उल्लेख करणार आहे. मित्रांनो, हे घातक असतात त्या समाजासाठी, त्या देशासाठी. मग तुम्हाला काय वाटते? त्या विद्यार्थ्यांसाठी हा राजीनामा दिला. त्या परत दुसरी गोष्ट ही कळावं, आम्ही हुकुमशाह नाही आहे. मग तुम्ही म्हणाल ह्या अगोदर का राजीनामा नाही दिला? ह्या अगोदर राजीनामा दिला असता मित्रांनो, तर हे सगळा तमाशा आहे ना, तो तुम्हाला पाहायला मिळाला नसता. त्यांचे मुखवटे उतरले गेले नसते, त्यांचे वास्तविक स्वरूप तुम्हाला दिसले नसते. मग त्या विरोधी पार्ट्या असोत किंवा इतर कुठल्या संघटना असोत, NGO असोत, त्यांचे कर्ते धरते असो, कोणी असो, किंवा सामान्य जनातील असे हे आतंकी असो, यांचे चेहरे तुम्हाला दिसले नसते, त्यांचे मुखवटे तुम्हाला उतरलेले दिसले नसते, वास्तविक स्वरूप तुम्हाला दिसलं नसतं. हेच ते वास्तव आहे. वास्तवावर बोलू काहीतरी, आणि हेच ते वास्तवावर मी बोलतोय. म्हणून राजीनामा देण्यासाठी एक वेळ घेतला, आणि तो वेळ दुसऱ्या गोष्टीसाठी घेतला. ज्या काय गोष्टी पूर्ण करायच्या होत्या, धर्मेंद्र प्रधान यांनी जे घेतलेले कार्य होते ते त्यांना पूर्ण करायचं होतं. महत्त्वाचं कार्य काय? तर शिक्षण संस्थेमध्ये, शिक्षण व्यवस्थेमध्ये परिवर्तन आणायचे होते. त्यांनी आणलं. इतिहासामध्ये त्यांनी आमूलाग्र बदल घडून आणला. आणि त्यानंतर जी नीटची परीक्षा बाधित झाली होती, त्या नीटच्या परीक्षेचं परत एकदा ते पेपर घेऊन ती नीटची परीक्षा नीट पूर्ण करून, नीटची परीक्षा नीट चांगल्या प्रकारे ती कार्यान्वित करून त्या विद्यार्थ्यांना न्याय मिळवून दिला. अन्यथा काय झालं असतं? सारवासारव करून जर त्यांना न्याय देण्याचा प्रयत्न केला असता, तर त्याच्यामध्ये हे जे काय पैसे देऊन ज्यांनी व्यवहार केले, आपल्या मुलांना त्यांनी पास करून घेतलं, ते पालक, त्या पालकांनाही ह्या गोष्टीचा धडा मिळाला नसता. मित्रांनो, तो नीटचा पेपर लीक करणारे, त्याच्याबरोबर किंवा त्याच्यापेक्षा जास्त जे गुन्हेगार आहेत ना, तो पेपर खरेदी करणारे, मग ते पालक असो किंवा विद्यार्थी असो, लाखो करोडोने तो पेपर खरेदी केला. म्हणजे तुम्ही काय केला? त्या विद्यार्थ्यांची, आपल्या मुलाशी सुद्धा गद्दारी केली. तो पास होईल, तो प्रवेशसुद्धा मिळेल, पण पुढे जाऊन तो डॉक्टर होईल का? परत डॉक्टर बनण्यासाठी सुद्धा तुम्ही पैसे खर्च करा. तर तो डॉक्टर बनला, वैद्य बनला, आणि त्यानंतर त्याने जर प्रॅक्टिस व्यवस्थित नाही केली, रोगोपचार नाही केले, आणि एखादा पेशंट दगावला, तर किती भारी पडेल त्याला? कारण तो निष्णात नाही आहे, कारण तो पैसे देऊन, पैसे दाबून तो डॉक्टर झालेला आहे. मग असं सर्व रोखण्यासाठी
हा सर्व प्रकार घडला आणि परत एकदा परीक्षा घडवली आणि ती यथासांग पार पाडली. आता यापुढे बोलण्याची संधी मिळणार नाही, कारण शिक्षण संस्थेमध्ये, शिक्षण अभ्यासक्रमामध्ये जो आमूलाग्र बदल आणायचा आहे तो आता धडाक्याने हे नरेंद्र मोदीजी करू शकतात. लक्षात आलं का? त्यामुळे हे विरोधक रोखू शकत नाही किंवा हे तथाकथित झेंजी हे आंदोलक रोखू शकत नाही. आणि तुमचीच मागणी होती की स्पष्ट, अगदी क्रिस्टल क्लिअर, पारदर्शक ही शिक्षण व्यवस्था व्हावी, त्या अभ्यासक्रम व्हावा, त्या परीक्षा व्हाव्या, त्या विद्यार्थ्यांना न्याय मिळावा आणि एक असा विद्यार्थी त्या देशामधून बाहेर पडावा, त्या प्रक्रियेमधून बाहेर पडावा की जो आपल्या देशाची धुरा वाहू शकतो. म्हणजे लक्षात घ्या, त्या विद्यार्थ्याला हिरा बनवण्यासाठी हा घेतलेला निर्णय आहे, त्या विद्यार्थ्याचे पैलू काढण्यासाठी हा घेतलेला निर्णय आहे. लक्षात येते का? आधी ती शिक्षण व्यवस्था, शिक्षणाचा तो अभ्यासक्रम बदलण्याचा, त्यांनी आमूलाग्र बदल घडवून आणण्याचा त्यांनी अगदी निर्णय घेतलेला आहे आणि प्रक्रिया सुरू झालेली. दुसरी गोष्ट, यांना आनंद झालाय ना, आता आम्ही फक्त एका मंत्र्याचाच राजीनामा घेतलाय, आता पूर्ण मंत्रिमंडळाचाच राजीनामा घेऊ. त्यांना आता काय काय भोगावे लागेल हे येणाऱ्या काळात दिसून येईल. गाडी जाळण्याचा प्रयत्न केला, अगदी दगडफेक केली, आया बहिणींवरना उद्धार केला. म्हणजे खालच्या पातळीला उतरले हे आंदोलक म्हणजे कोण? आतंकवादी. या आतंकवाद्यांना, या बुद्धी आतंकवाद्यांना, ह्या वैचारिक आतंकवाद्यांना त्यांची जागा दाखवली जाईल. आता तुम्ही निर्णय घ्या, त्यांना तुम्ही बुद्धी आतंकवाद म्हणणार, वैचारिक आतंकवादी म्हणणार की झेंजी म्हणणार, युवक म्हणणार, युवती म्हणणार, विद्यार्थी म्हणणार, विद्यार्थिनी म्हणणार, काय म्हणणार ते तुम्ही ठरवा. मी माझं मत स्पष्टरित्या मांडलेलं आहे. ही एक रणनीती आहे. तुम्ही जर महाभारत हे युद्ध समजलं असेल, तुम्हाला उमजलं असेल, कळलं असेल, तर तुम्हाला 2014 पासून नरेंद्र मोदीजी जी काय रणनीती वापरत आहेत, कृष्णनीती वापरत आहेत, ती तुमच्या लक्षात येईल. हेच ते वास्तव आहे. सरकार झुकलेलं नाही, वाकलेलं नाही आहे, काही झालेलं नाही आहे. सरकार अगदी ताठ मानेने उभं आहे. फक्त दिसताना असं वाटते की ती वाकले झुकलं आहे. तो वाकल्या झुकलं नाही, ताठ मानेने अगदी स्पष्टरित्या कृष्णनीती तुम्हाला कळली तर त्याचे तुम्हाला ह्या सर्व 2014 पासून आज तग्यात ज्या काय घडामोडी घडत आहेत त्याचा अर्थ तुम्हाला लागेल. आणि जे विरोधक आता कुठल्या स्थितीला पोचणार आहेत हे तुम्हाला समजून येईल. हेच ते वास्तव आहे. वास्तवावर बोलू काहीतरी. वास्तवावर बोलू काहीतरी माझ्या शृंखलेला सबस्क्राईब करा, बेल आयकॉन दाबा. माझे विचार पडत असेल लाईक करा, आपले विचार कमेंट बॉक्समध्ये मांडा. तुर्तास इतकंच. भारत माता की जय. वंदे मातरम. जय भारत, जय महाराष्ट्र, जय सनातन.